सेतू सुविधा केंद्राची वेबसाईट कोलमडलेली आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये मागच्या 6 ते 7 दिवसापासून ही अडचण निर्माण झाली आहे। शैक्षणिक कामासाठी लागणारी कागदपत्र मिळत नाहीयेत। वेबसाईट सुरळीत कधी होणार असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। या संदर्भात सेतू केंद्र चालकाशी आमचे प्रतिनिधी विशाल राऊत यांनी संवाद साधलाय, बघूया। वाशिम जिल्ह्यात मागील 6 ते 7 दिवसापासून सेतू केंद्रावरील वेबसाईट चालत नसल्यामुळे याचा नाहक त्रास आता नागरिकांना सहन करावा लागत आहे। नागरिकांची अनेक कामे या ठिकाणी खोळंबली आहेत। या संदर्भात आपल्यासोबत सेतू केंद्र चालक आहेत, त्यांच्याशी विचारूया। मला सांगा, काय अडचणी येतात? मागील किती दिवसापासून अडचणी? मागील नाही सर, जवळपास 2 महिन्यापासून हे ऑनलाईनची जी साईट आहे गव्हर्नमेंटची, ही अशीच कधी धीम्या गतीने चालते, कधी एरर येतात। म्हणजे इतक्या बोगस पद्धतीने चालते ही साईट की आम्ही इतकं परेशान हो। आपले सरकार केंद्रावाले त्यात लोक खेड्यापाड्यातून येतात, एवढ्या भर उन्हात म्हातारे होतारे मोलमजुरी करणारे लोक। सध्या शालेय विद्यार्थ्यांच्या ऍडमिशनचा काळ सुरू आहे, विद्यार्थ्यांची सुद्धा कामे इतका महत्वाचा महिना आहे। 10वी 12वीचा रिझल्ट लागलेला आहे, मुलाच्या शैक्षणिक कामाकरिता लोक येतात। साईट बंद असल्यावर दिवस 1-2 तास थांबून काय फायदा होत नाही त्यांचा। नक्कीच आता सेतूची साईट सुरळीत चालत नसल्याने नागरिकांचा याचा मोठा त्रास आता या ठिकाणी सहन करावा लागेल। विशाल राऊत, जय महाराष्ट्र, वाशिम।